केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय। यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये संघर्ष पेटलाय। एक शिवसेना विधेयकाच्या बाजूने तर दुसरी शिवसेना विधेयकाच्या विरोधात। हिंदुत्वाचा दाखला देत दोन्ही सेना एकमेकांवर वार पलटवार करतायत आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंच्या सेनेला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याची भीती दाखवण्यात येतेय। पाहूया त्या संदर्भातला राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। गद्दार लोक त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो। खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? मुद्दा वक्फ सुधारणा विधेयकाचा, प्लॅटफॉर्म संसदेचा, प्रतिष्ठा मोदींची पणाला आणि जीव मात्र ठाकरेंचा टांगणीला। की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाही, भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये। मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो। आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपची पावलं पडतंय ती आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही। त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल। वक्फ आणि हिंदुत्वावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा गद्दारीपर्यंत घसरला। काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये? ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडतो। का बोलला नाही तुम्ही? उद्धव ठाकरेंनी वक्फवरून भाजपच्या हिंदुत्वावर प्रहार केला, पण याच मुद्द्यावरून खुद्द ठाकरेच कोंडीत सापडल्यानं शिंदे सेना त्यांच्यावर तुटून पडली। कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक्फ बोर्डाच्या बिलाला विरोध केला, त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार, खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यांची भूमिका जी आहे ही भूमिका दुटप्पी भूमिका आहे। ते एकदा मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं, त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे, हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। एकमेकांवर टीका करताना ठाकरे आणि शिंदेची गाडी पक्षांच्या नावाच्या शॉर्ट फॉर्म पर्यंत घसरली। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते असं गद्दार लोक आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ शॉर्टकट मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे। मला बोलायला लावू नका। विचारसरणी हिंदुत्वाची, पण राजकीय अपरिहार्यतेमुळे मुस्लिमांचा कैवार घेण्याची वेळ, अशा कात्रीत ठाकरे सापडले। ठाकरेंच्या द्विधा मनस्थितीमुळे शिंदे सेनेला त्यांचे खासदार कसे गोंधळले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे सेनेनं सुरू केला। बघा, आम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा लढा पुढे घेऊन गेलो, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेलो, हे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात विपरीत जाऊन काल यांनी केलं। काल मी पण शॉक्ड होतो, सगळं सभागृह शॉक्ड होतं की हा उभाटाचा खासदार असं कसं बोलू शकतो। मला तर वाटत होतं समाजवादी पार्टीचा खासदार कोण बोलतोय का। त्यांच्या खासदारांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा होता। खासदारांचं म्हणणं होतं की ह्या बिलाला आपण पाठिंबा देऊया। या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ती ऑपरेशन टायगरची। शिंदेच्या सेनेनं ठाकरेंच्या खासदारांना चुचकारायला सुरुवात केली आहे। आज यहाँ पर कुछ साथी
अरे पुराने नहीं, अभी भी हो सकते हो। आज यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं, अभी भी हो सकते हो। ठाकरे आणि शिंदेच्या या वादात भाजपनंही ठाकरेंविरोधात आघाडी उघडली. ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अनेक शिवसैनिक त्यांना रामराम करणार असल्याची भविष्यवाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे. मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या मला पक्षप्रवेश करायची आहे, तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे. हेच निमित्त साधत ठाकरेंच्या माजी शिलेदारानं सोडून जाणाऱ्यांची उद्धव ठाकरेंना पर्वा नसल्याचा टोला लगावलाय. माझ्यासारखा मनुष्य ज्याला जातो, मी सुद्धा माझं वय भरपूर आहे, सिनियर आमदार आहे आणि उद्धव साहेबांना सांगतो की गेलेल्या लोकांना परत बघून आपण एकत्र बसूया आणि याच्यातून मार्ग काढूया. त्यांचं उत्तर काय होतं, मी स्वतंत्र होतो, मी निघून गेलो, हे काय माझा दोष आहे? थोडक्यात वक्फच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ठाकरेंना एकीकडे हिंदुत्वाची मशाल तेवत ठेवायची आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या निमित्तानं जवळ आलेली मुस्लिम वोट बँकही सांभाळायची आहे. एकीकडे भाजप आणि शिंदेचा सामना करायचा आहे, तर दुसरीकडे हिंदुत्वाशी नाळ जोडलेल्या आपल्याच लोकांना सांभाळायचं आहे. त्यामुळे वक्फचं हे रणमैदान ठाकरेंची केवळ परीक्षाच पाहणार नाही, तर त्यांना हिंदुत्वाच्या नव्या चक्रव्यूहात ढकलणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.